महाराष्ट्रातील एका गजबजलेल्या शहरात उंच इमारतीच्या गर्दीत एक छोटीशी कॉलनी होती. तिथेच राहायची तृप्ती. वय 35, देखणी, गोरी, भरलेली अंगकाठी, डोळ्यात स्वप्न आणि मनात कोसळतं काहीतरी. तिचं लग्न झालं होतं 7 वर्षापूर्वी. कुटुंबाच्या सहमतीने. प्रेमविवाह नव्हता. नवरा प्रशांत, वयाने तिच्यापेक्षा 1 वर्षाने लहान. स्वभावाने अल्लड, थोडासा बालिश. त्याला व्यवसायाचे 4-5 छोटे मोठे किल्ले होते. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत तो गुंतलेला असे. घरी यायचा तर थकून झोपून जायचा. तृप्ती मात्र दिवसभर घरी, हातात पुस्तक, डोळ्यात प्रश्न, मनात अस्वस्थता. तिला स्पर्धा परीक्षाची आवड होती. तिने बरेच वर्ष अभ्यास केला, पण वयाची अट आली आणि स्वप्न मागे पडली. तिच्या बोटातली ऊर्जा, मेंदूतील चपळता, शब्दातील स्पष्टता, सगळं कुठं वापरायचं. तिला जाणवलं की एकटेपणा माणसाला गिळून टाकतो. एकदा रात्री तिने प्रशांतला विचारलं, मी क्लास घेऊ का? आमच्या कॉलनीतली मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, मला शिकवायला आवडेल. प्रशांतने सुरुवातीला नकार दिला. तुला कशाला त्रास, मी सगळं उपलब्ध करतो. पण तृप्तीच्या डोळ्यातली हुरहुर पाहून तो मऊ पडला. ठीक आहे, वरचा हॉल सेट करून देतो. त्या छोट्याशा हॉलमध्ये आता नवीन जीवन येणार होतं. तृप्तीने हाल सजवला. बोर्ड, टेबल, खुर्च्या, पुस्तकं, चार्ट, सगळं नीटनेटकं. 10 विद्यार्थी आले. सगळे 22-23 वर्षाचे होते. उत्साही हसरे. सुरुवातीला ती साधी कपडे घालायची. शिकवणीत रम्माड झाली. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढला. विद्यार्थी तिच्याकडे आदराने पाहत. ती त्यांना फक्त विषय शिकवत नव्हती, तर जीवनाची दिशा दाखवत होती. तिच्या बोलण्यातली माधुर्य, हसण्यातली गोडी, समाज समजावण्यातली स्पष्टता, सगळं सगळं विद्यार्थ्यांना भावलं. विशेष यश, जो शेजारी राहत होता, तो नेहमी लवकर यायचा, शेवटी जायचा, प्रश्न विचारायचा, उत्तर ऐकायचा. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी एक वेगळी चमक होती. तृप्तीला ते जाणवत होतं, पण ती ते दुर्लक्ष करायची. तो फक्त विद्यार्थी आहे असे मनाला समजवायची. पण कधी कधी तिचाही विचार त्याच्याकडे जायचा. त्यांचा तरुणपण, त्यांची उत्सुकता, त्यांची ऊर्जा तिला आपल्या हरवलेल्या तारुण्याची आठवण करून देई. ते दिवस उन्हाळ्याचे शेवटचे दिवस होते. उकाडा असह्य झाला होता. तृप्तीने त्या दिवशी हलका काळा लेस टाप घातला होता, मऊ सुती, उन्हापासून बचावासाठी. खाली लाल लेगिस, केस विखुरलेले, चेहऱ्यावर तेज. ती वर्षा हॉलमध्ये गेली. यश आधीच हजर होता. बाकीचे मुले यायच्या आत अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मोठमोठ्या सरी, वारा, गडगडाट, सगळं कसं थांबलं. तृप्तीने लगेच व्हॉट्सअप ग्रुपवर संदेश टाकला, आजचा क्लास रद्द. पाऊस थांबेपर्यंत थांबा. पण यश तिथेच होता. तो म्हणाला, मॅडम, आपण कालच्या टॉपिकवर चर्चा करूया. तृप्तीने होकार दिला. तिने खाली जाऊन वाळत ठेवलेले कपडे घेतले. थोडी भिजली. धावत वर आली. तिचा टॉप ओलेवाने चिटकला होता. केसातले पाणी मागे सरकत होते. तिने डोक्यावरचा क्लिप लावायला हात वर केला, तेव्हा तिच्या अंडर आर्मचा भाग यश समोर उघडा झाला. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. डोळ्यात विस्मय, कौतुक आणि काहीतरी अनोळखी. तृप्तीला ते जाणवलं. ती क्षणभर गोंधळली. पण तिने तसं न दाखवता शांतपणे त्याच्याजवळ बसून अभ्यास सुरू केला. तो टॉप पातळ होता, ओल्यावाने, अर्धपारदर्शक. तिच्या ओढणीतून स्तनांची रेषा स्पष्ट दिसत होती. तिने ओढणी थोडी सरळ केली, पण ते काहीसे निमंत्रणच होतं. यशचा श्वास जरा वेगवान झाला. तृप्तीने विषय सांगितला, पण त्यांचं लक्ष तिच्या बोलण्यात नव्हतं. मॅडम, आज तुम्ही खूप छान दिसताय, तो हळू आवाजात म्हणाला. तृप्ती हसली. विषयावर लक्ष दे. पण त्याचं मन इकडे तिकडे झालं. तिने उठून खिडकीजवळ जाऊन थंड हवा घेतली. त्याचा स्पर्श, त्याची जवळी, क्षणात सगळं बदललं. त्याने मागून
मागून उभे राहून हळूवार तिचा हात पकडला. तृप्तीने मागे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यातलं प्रेम होतं, ओलावा होता, काहीतरी शुद्ध होतं. ती थिजली. तो म्हणाला, मला माफ करा, पण मी तुमच्याकडे आतापर्यंत फक्त विद्यार्थी म्हणून पाहिलं नाही. मी तुम्हाला खरंच आदर करतो, आवड करतो. तृप्तीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने 7 वर्षात पहिल्यांदा एखाद्याच्या शब्दात आदर ऐकला होता. तिचा नवरा व्यवसायात गुंतला होता, पण तिच्या अस्तित्वाला कोणी विचारलं नाही. तिचा हात थरथरला. त्याने तिला वळवलं, तिच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं, मला तुम्हाला खरखूर जाणून घ्यायचं आहे. कोण आहेस तू? तुझी स्वप्न, तुझ्या निराशा. तो क्षण अत्यंत भावनिक होता. पावसाचा सरी, थंड वारा, ओलसर वातावरण सगळं त्यांना एका वेगळ्या विश्वात घेऊन गेलं. तृप्तीला रडू आलं. ती म्हणाली, मी स्वतःला विसरून गेली. त्याने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले, तिच्या कपाळावर हळूच होठ टेकवले. ते एक चुंबन नव्हतं, ती शांतता होती, जी दोन एकट्या मानांना जोडते. त्यांनी पावसाकडे पाहिलं. यशने तिचा हात आपल्या हातात घेतला. मला तुझी गोष्ट ऐकायची आहे, सगळं. तृप्तीने सांगायला सुरुवात केली. तिच्या लहानपणापासून स्वप्न, परीक्षा, अपयश, लग्न, नवऱ्यांची अनास्था, एकटेपणा, शिकवणीचा ध्यास, हे सगळं. यश ते सगळं शांतपणे ऐकत होता. तो म्हणाला, तू एक अद्भुत स्त्री आहेस. तुझ्या ज्ञानाला, तुझ्या समजुतीला, तुझ्या संवेदनशीलतेला मी नमन करतो. मला तू अध्यापिका वाटतेस, परंतु त्याही पेक्षा तू एक खरी माणूस आहेस. त्या शब्दात तृप्तीला बरं वाटलं. तिला वाटलं, हा तरुण तिला समजून घेतोय. ही फक्त शारीरिक आकांक्षाची गोष्ट नव्हती, तर इथे संवाद होता, आदर होता, नातं होतं. पावसाचा जोर कमी झाला. त्यांनी खिडकीतून डोकावलं. इंद्रधनुष्याची किनार दिसत होती. यश म्हणाला, हा पाऊस माझ्यासाठी कधीच विसरता येणार नाही, कारण आज मला एक खरी मैत्रीण, एक खरी शिक्षिका, एक खरं माणूस भेटलं. तृप्ती हसली, खरखूर मोकळेपणाने. आता तू घरी जा, सुका हो आणि आपल्या अभ्यास उद्यापासून पुन्हा सुरू करू, ती म्हणाली. त्याने नमस्कार केला आणि पावसात भिजत घरी गेला. त्या दिवसानंतर तृप्ती आणि यश यांच्यात गहन मैत्री निर्माण झाली. त्यांनी कधीही त्या दिवसाची चर्चा पुन्हा केली नाही, पण ती आठवण दोघांच्याही मनात हळुवारपणे रुजली. तृप्तीला वाटलं, ती अजूनही स्वतःसाठी काहीतरी आहे. तिच्या स्वाभिमानाला नवी पंखी फुटली. तिने क्लास अधिक चांगला, अधिक संयमाने चालवला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला, त्यांचे निकाल सुधारले. तिच्या नवऱ्यालाही तिच्या या नवीन हुरहुरीने आश्चर्य वाटलं. तो तिला म्हणाला, तू काहीतरी वेगळी झाली आहेस, आनंदी वाटते. तृप्ती हसली. तिला समजावलं की एकटेपणा हा गुन्हा नाही, तो फक्त स्वतःला भेटायचा मार्ग आहे. त्या पावसाळी दुपारी तिला तो स्पर्श मिळाला. तो शारीरिक नव्हता, तो अस्तित्वाचा स्पर्श होता. त्या स्पर्शाने ती उजाडली, ती मोकळी झाली, ती नव्याने जन्मली. त्या पावसाळी दुपारी घडलेलं सगळं तृप्तीसाठी स्वप्नासारखं होतं. पावसांचा सऱ्या थांबल्या, इंद्रधनुष्य निघून गेलं, पण तिच्या मनातला ओलावा कधीच कोरडा पडला नाही. यश घरी गेला, कपडे बदलले आणि खिडकीतून बाहेर पाहत बसला. त्याच्या डोळ्यासमोर तृप्तीचा चेहरा होता. तिचे डोळे, तिचं हसू, तिच्या आवाजातली गोडी आणि तिच्या बोलण्यातली खोली. त्याला वाटलं, ती फक्त एक अध्यापिका नाही, ती एक संपूर्ण स्त्री आहे. तिच्यात वेदना आहेत, स्वप्न आहेत आणि एकटेपणा आहे. तो स्वतःशीच म्हणाला, तिला मी विसरू शकत नाही. तृप्तीलाही खाली बेडरूम मध्ये बसली होती. तिच्या अंगावर अजूनही त्या स्पर्शाची हलकीशी ऊब होती. तिने स्वतःला आरशात पाहिलं. तिचे डोळे चमकत होते. तिच्या गालावर गुलाबीपणा होता. तिच्या होठांवर एक विलक्षण हसू होतं. तिला वाटलं, मी 7 वर्षात पहिल्यांदा जिवंत वाटत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी तृप्ती लवकर उठली. तिने साधा पिवळा कुर्ता घातला, केस विणले आणि हॉलमध्ये आली. सर्व विद्यार्थी
हजर होते. यशही आला. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. डोळ्यात संकोच, पण त्या संकोचातही एक ओळख होती. तृप्तीने धडा सुरू केला. आज आपण मानसशास्त्रातील मानवी नात्यांची गुंतागुंत या विषयावर बोलू. तिने जाणून बुजून हा विषय निवडला होता, कारण तिला वाटलं कदाचित या विषयाद्वारे ती स्वतःलाही समजून घेऊ शकेल. यशने हात वर केला. मॅडम, नाती कशी टिकतात? तृप्तीने उत्तर दिलं, नाती टिकतात फक्त आधाराने, समजूतदारपणाने आणि सत्य बोलण्याच्या धैर्याने. कधी कधी वास्तव कठीण असतं, पण तेच नातं खरं करतं. यश तिच्याकडे पाहत होता. त्याला वाटलं ती स्वतःचा अनुभव सांगत होती. क्लास संपला. सर्व मुले निघून गेली. यश शेवटी राहिला. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही खूप छान शिकवलं, पण मला एक व्यक्तिगत प्रश्न विचारायचा आहे. तृप्तीने डोळे वर केले. विचार. तुम्ही तुम्ही म्हणालात सत्य बोलायचं, धैर्य. तुम्ही तुमच्या जीवनात कधी धैर्याने काही सांगितलं? तृप्तीत थबकली. तिने 7 वर्षात कधीही कोणाशी मोकळेपणाने बोललं नव्हतं. पण यशचे डोळे एवढे निष्पाप, एवढे सज्ज होते की तिला वाटलं, हो, आता हे वेळ आली आहे. ती म्हणाली, नाही, मी कधीच धैर्याने काही सांगितलं नाही. मी नेहमी अपेक्षा पूर्ण केल्या, पण स्वतःसाठी कधीच उभी राहिली नाही. यशने तिचा हात हळूवार धरला. तो पहिल्यांदा नव्हता, पण आता सगळं निराळ होतं. तो म्हणाला, तुम्ही आता उभी राहिलीत माझ्यासमोर. तुम्ही मोकळेपणाने बोललात. हा विजय आहे. तृप्तीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, तुला माहित आहे, मी कधी कोणाशी असं बोललं नाही, माझ्या नवरीच्याही नाही. तर आता सुरुवात करा. यश हसला. त्या रात्री तृप्तीने आत्मविश्वास गोळा केला. प्रशांत ऑफिसमधून आला. थकलेला होता. तृप्तीने त्याच्यासमोर चहा ठेवला आणि म्हणाली, मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्रशांत प्रशांतने आश्चर्याने पाहिलं. 7 वर्षात तिने कधी बोलायचं म्हणून विचारलं नव्हतं. बोल, तो म्हणाला. तृप्ती म्हणाली, मी 7 वर्षे एकटी आहे. तू व्यवसायात गुंतला आहेस हे मला कळतं, पण माझी स्वप्न काय होती तुला माहित आहे का? मला शिक्षक व्हायचं होतं. मला काहीतरी मोठं करायचं होतं, पण मी स्वतःला विसरून गेली. प्रशांतचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, तू कधीच सांगितलं नाहीस, कारण तू विचारलं नाहीस. तृप्तीच्या डोळ्यात अश्रू. प्रशांत उठला. त्याने तिला बाजूला घेतलं. मिठी मारली. 7 वर्षात पहिल्यांदा एवढं खरमखूर. माफ कर, मी चुकलो. आता सांग, तुला काय करायचं आहे? तृप्तीला त्या क्षणी हलकं वाटलं. तिने सांगितलं, पूर्ण वेळ अभ्यासिका व्हायचं, मुलांना शिकवायचं, एक वेगळी ओळख निर्माण करायची. प्रशांतने होकार दिला. तो म्हणाला, मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला साथ देईन. काही दिवसांनी क्लास सुरू होते. एक दिवस सगळे विद्यार्थी गेल्यावर तृप्ती आणि यश समोरासमोर बसले. तृप्ती म्हणाली, तू मला खूप काही शिकवलंस. मी तुम्हाला यशला आश्चर्य. हो, तू मला माझं स्वप्न पुन्हा पाहायला शिकवलंस. तू मला मोकळे बोलायला शिकवलंस. तू मला जिवंत वाटायला शिकवलंस. यशचे डोळे भरून आले. तो म्हणाला, तुम्ही आता प्रेरणा दिली. मी तुमच्याकडे शिक्षिका म्हणून पाहत असे, पण आता मी तुमच्यातली स्त्री पाहतो. सुंदर, बलवान, सज्ज. तृप्ती हसली. मी तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं. प्रेमाला आत्म्याची ओळख असते, यश म्हणाला. तृप्ती गप्प झाली. तिचं हृदय सांगत होतं, हा माणूस खरंच तुला समजतो. ती म्हणाली, आपलं नातं काय आहे? यशने विचार केला आणि म्हणाला, आपली मैत्री आहे, विश्वास आहे, आदर आहे. मला त्यांच्या पुढे काही नको. फक्त तुझा विश्वास हवा. तृप्तीने त्याचा हात हातात घेतला. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते क्षण अत्यंत सुंदर होता. काहीही बोलण्याची गरज नव्हती. तो दिवस पुन्हा पावसाळी होता. सर्व क्लास रद्द झाले होते, पण यश आला होता. त्याला जाणून बुजून आलं होतं. तृप्ती वर्षा हॉलमध्ये बसली होती. खिडकीतून पाऊस पाहत
यश आत आला. त्याचा टी शर्ट थोडा भिजला होता. तुम्ही एकटी का? त्याने विचारलं. तू येईलच अशी मला खात्री होती, ती म्हणाली. दोघही खुडकीजवळ उभे राहिले. पावसाच्या सऱ्या मोठमोठ्या होत्या. गडगडाट व्हायचा, पण त्यातही त्यांना शांती मिळत होती. यशने हळू आवाजात यशने हळूच तिचा हात धरला. तृप्तीने डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं. 7 वर्षात पहिल्यांदा तिला सुरक्षित वाटलं. तुला माहित आहे का? ती म्हणाली. तुझ्यामुळे मी माझ्या नवऱ्यांशी बोलले. आमच्यात आता प्रेम निर्माण होतंय. त्यातच माझं खरं सुख आहे. यश हसला. मला तुझा आनंद हवा. तू जर आनंदी असेल तर मीही आनंदी. तृप्ती त्याच्याकडे पाहून राहिली. तिच्या डोळ्यात कृतज्ञ आदर आणि काहीतरी अनोळखी. काही महिने उलटले. तृप्तीचा क्लास आता शहरात ओळखला जाऊ लागला होता. विद्यार्थी वाढले. तिचे अभ्यासाचे नवे उपक्रम सुरू झाले. प्रशांत आता तिला मदत करायचा. कधी कधी तोही क्लासला यायचा. त्यांच्या नात्याला नवी उब आली. यशची तिच्याशी मैत्री अजूनही होती. तो आता तिचा खास विश्वासू होता. त्यांच्यात आता शब्दांचीही गरज नव्हती. डोळे सगळे सांगायचे. एक शांत संध्याकाळी यश तिला म्हणाला, तू आता स्वतःला सापडलीस. मी आता मागे हटतो, कारण तुझी उड्डाणं पाहायची आहेत. तृप्तीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्यात खोल प्रेम होतं, पण मागणी नव्हती. ती म्हणाली, तू कधीच मागे नाहीस. तू माझ्या आयुष्याचा एक सुंदर अध्याय आहेस. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. 7 वर्षाच्या एकटेपणाला विराम देणारी मिठी. त्या रात्री पुन्हा पाऊस पडला. तृप्ती खिडकीतून पाहत होती. तिच्या शेजारी प्रशांत उभा होता. तू खूप बदलली आहेस, तो म्हणाला. हो, कारण मी आता स्वतःची खरी आहे. ती हसली. तिने डोळे मिटले. तिला त्या दिवसाची, त्या स्पर्शाची, त्या शब्दाची आठवण आली. पण ती आठवण आता वेदना नव्हती, तर ती तिच्या प्रेरणेची पहिली पायरी होती. तिला समजलं की प्रेम हे कोणाच्या अंगी नसतं, ते अंतरात असतं. आणि जोपर्यंत आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत, तोपर्यंत प्रेम नव्याने. ती रात्र होती. पाऊस थांबला होता, पण ओलावा हवेतच होता. तृप्ती आणि यश दोघेही वेगळे झाले होते, पण त्यांनी मन एकमेकांत अजूनही गुंतली होती. तृप्ती खाली बेडरूम मध्ये आली. तिच्या अंगावर अजून त्या पावसाचा थंडगार स्पर्श होता. तिने हलका गुलाबी नाईटी घातला होता. तो मऊ रेशमी आणि तिच्या गोऱ्या त्वचेवर अप्रतिम दिसत होता. ती आरशासमोर उभी राहिली. तिचे केस अजूनही ओले होते. तिचे डोळे चमकत होते. तिच्या होठांवर एक विलक्षण हास्य होतं. ती स्वतःलाही आज वेगळी वाटत होती. अधिक सुंदर, अधिक मोकळी, अधिक स्त्री. अचानक मागून दार उघडलं. हळूच उघडलं. यश. तो चोरून नाही, तर मोकळेपणाने आत आला. तुला बोलवलं नाही. तृप्ती हसली. तुझ्या डोळ्यांनी बोलावलं, तो हळूच म्हणाला. त्यांच्या शब्दांची गरज नव्हती. यशने हळूच तिची कंबर धरली. तिने डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. तिथे त्यांचं हृदय वेगाने धडधडत होतं. ऐक, ती म्हणाली, तुझं हृदय काय सांगतंय? ते म्हणतंय मी तुझ्यात हरवायचंय. त्याचा आवाज गहिरा झाला. तृप्तीने डोळे वर केले. त्यांच्या डोळ्यात तारे होते. त्याने तिच्या कपाळावर होठ ठेवले. मऊ, हलके आणि खोल अर्थाचे. तुला माहित आहे, मी 7 वर्षात कधी इतकं जवळ वाटलं नाही. ती कुजबुजली. आता वाटतंय का? त्याने विचारलं. हो, आणि ते भयान नाही, ते सुंदर आहे. जे घडलं ते बोलण्यात नाही, तर अनुभवात होतं. यशने तिला हळूहळू बेडवर बसवलं. खिडकीतून चंद्राचा प्रकाश आत येत होता. त्या उजेडात तृप्तींचा चेहरा चांदण्यासारखा चमकत होता. त्याने तिचे ओले केस मागे सरकवले. तिच्या मानेवर होठ ठेवले. तिथे तिची नाडी वेगाने धडधडत होती. तू खूप वेगळी आहेस, तो म्हणाला. मी तुझ्यासोबत, तुझ्या स्वतःसोबत खरी आहे. ती हसली. त्याने तिच्या हाताची बोटं आपल्या बोटात गुंफली. त्या स्पर्शातून जणू वीज गेली.
तृप्तीने डोळे मिटले. तिला पहिल्यांदा अनुभवाला जाग येत होती. श्वास घे, तो म्हणाला. आपण वेळ काढू. नको वेळ, मला हा क्षण हवा. तिचा आवाज थरथरला. जणू स्वर्गात पोहोचलो आहोत. यशने तिचा नाईटीचा हलका फिता हळू सरकवला. तिचा खांदा उघडा झाला. तिथे चंद्रप्रकाश पडला. त्याने तिच्या खांद्यावर होठ ठेवले आणि त्या ठिकाणी एक हलकीशी ऊब पसरली. तृप्तीने त्याच्या चेहरा दोन्ही हातांनी धरला. तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, यश, मला वाटतंय मी आयुष्यात पहिल्यांदा पूर्ण झाली. तू आहेस, तो म्हणाला. तू नेहमी होतीस, फक्त तुला दिसलं नाही. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती गुलाबी नाईटीत, ओल्या केसात, चांदण्याच्या उजेडात तो क्षण अविस्मरणीय होता. त्यांनी एकमेकांना अलगद मिठी मारली. त्या मिठीतून काहीतरी सांगितलं जात होतं. वेदना नाही, एकटेपणा नाही, फक्त ओलावा, ऊब, स्वीकार आणि प्रेम. बेडरूम मध्ये त्या दोघांची जग बदलली. यश तिच्या शेजारी झोपला. त्याचा श्वास तिच्या मानेवर पडत होता. तृप्तीला पहिल्यांदा आपल्या त्वचेवर कुणाचा इतका जवळचा स्पर्श जाणवला. त्यांनी शब्द न बोलता फक्त डोळ्यांनी बोलले. त्यांनी बोटांनी बोलले, स्पर्शाने बोलले, हृदयाच्या ठोक्यांनी बोलले. तृप्तीला वाटलं, आज मी खरी आहे. मी नवरी आहे, शिक्षिका आहे, स्त्री आहे आणि आता मी स्वप्न आहे. यश तिच्या कानात कुजबुजला, तू स्वप्न नाहीस, तू वास्तव आहेस आणि हे वास्तव मला नशीब देते. त्यांनी रात्रभर एकमेकांच्या श्वासांचे ताल ऐकले, एकमेकांच्या हृदयाशी गाणी ऐकली आणि ती रात्र एवढी सुंदर होती की वेळ थांबला होता. ते स्वर्ग नव्हतं, पण त्यापेक्षा सुंदर होतं. कारण ते त्यांचं होतं, शुद्ध, मोकळं आणि प्रेमाने भरलेलं. पहाटेच्या पहिल्या किरणाने तृप्तीला जाग आली. तिच्या शेजारी यश शांतपणे झोपला होता. तिने त्याचा चेहरा पाहिला. तो कसा शांत होता, कसा विश्वासू होता. तिला वाटलं, आज मी 7 वर्षाचा एकटेपणा नाही, तर एका सुंदर नात्यांची सुरुवात करणार आहे. नवऱ्याबरोबरही, स्वतःबरोबरही आणि यश बरोबरही. तिने हळू त्याचे केस हलवले. तो जागा झाला. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच प्रकाश होता. सुप्रभात माझ्या प्रेरणा, तो म्हणाला. सुप्रभात माझ्या विश्वासा, ती हसली. आणि हीच तिची नवी सुरुवात होती. एक स्वप्न जे वास्तव झालं, एक वास्तव जे स्वर्ग वाटलं. आणि ही तृप्तीची गोष्ट होती, एका स्त्रीची जिने स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःचा स्वर्ग निर्माण केलं. तुम्हीही तुमच्या जगातले रंग शोधा, तुमच्या प्रेमाला वाव द्या आणि हो, आपल्या आवाजाला नेहमी मान द्या. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्या आवडत्या क्षणाबद्दल सांगा आणि अजून अशा रोमॅन्टिक, प्रेरणादायी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढची कथा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तुमची आपली तृप्ती. तिच्या कथेतून प्रेरणा घ्या आणि तुमची स्वप्न जगा. धन्यवाद मित्रांनो. प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करून जा.